नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली आजच्या भागात तुमचे स्वागत आहे. आजचा भाग एकदम जबरदस्त आहे. शनिवारी भन्नाट प्रसंग घडला. ऐश्वर्याने स्वतःचा मोठा अपमान करून घेतला. अगदी महाअपमान. ती मोठ्या दिमाखात त्या बॉक्सजवळ जाते, जणू काही फार मोठं कार्य करणार आहे. केसांना हलके झटके देत टाकत ती चिठ्ठी काढते. सगळ्यांचे डोळे ताणले गेलेत. जानकी, ऋषिकेश आणि गावकरी सगळे एकाच विचारात. आता काय होईल? कोणाचं नाव असेल? अंशुमन ऐश्वर्याच्या हातातून ती चिठ्ठी घेतो आणि जेजेसकडे सुपूर्द करतो. ऐश्वर्या मात्र अगदी आत्मविश्वासात, कारण ती खात्रीशीर आहे की जानकी आणि ऋषिकेशचं नाव निघणार नाही. तिने आधीच योजना आखलेली आहे. तिच्या मनात विचार सुरू होतात. जानकी, तुझं नशीब आता उगवणार नाही, ते उद्ध्वस्त होणार. सारंगही आपल्या स्टाईलमध्ये उभा आहे. जजेस चिठ्ठी हातात घेतात आणि सगळेजण श्वास रोखून बघत आहेत. आता पुढे काय होईल? आता जजेसही सस्पेन्स वाढवतात. ते म्हणतात, ही जोडी जिंकताना पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि आनंदही होईल. कारण यांना स्वतः ऐश्वर्याने निवडलंय. विशेष म्हणजे आपल्या घरातल्याच व्यक्तीने त्यांना संधी दिली आहे. अंशुमन उत्सुकतेने पुढे होतो. अहो मॅडम, लवकर सांगा, माझंही टेन्शन वाढतंय. कोण आहे पुढची जोडी? आणि शेवटी मोठ्या थाटात नाव जाहीर केलं जातं. ही जोडी आहे जानकी आणि ऋषिकेश रणदिवे. आणि मग काय, संपूर्ण गाव जल्लोषात दंग होतो. शिट्ट्या, टाळ्या, जयघोष, सगळे एकच जल्लोष साजरा करतायत. अगदी क्रिकेट मॅचचा थरार उभा राहतो. तिथे ऐश्वर्याचं मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं. तिचा चेहरा पांढरफट पडतो. हे कसं शक्य आहे? तिच्या डोक्यात विचारांचा भुंगा सुरू होतो आणि तिला अक्षरशः भोवळ यायला लागते. तिथे जानकी उड्या मारते. येस येस, आमचं नाव आलं. देवाने आमचं ऐकलं. अंशुमनही हसत म्हणतो, वा रे, सगळ्यात फेमस जोडी आली वाईल्ड कार्ड एंट्रीने, भारीच. आणि जानकी उत्साहाच्या भरात ऋषिकेशला मिठी मारते. सारंग ऐश्वर्याला धीर द्यायला जातो. ऐश्वर्या, काय झालं? पण ती काहीच बोलू शकत नाही. तिच्यासमोर सगळं घर फिरायला लागलेलं असतं आणि एवढ्यात ढोल ताशे वाजू लागतात. प्रेक्षकांचा जोश अजून वाढतो. प्रेक्षकांनो, आता जानकीचा ॲटिट्यूड आणखीनच वाढतो. तिला असं वागताना पाहून ऐश्वर्याच्या डोक्यात विचारांचे वादळ उठतं. ही मला मुद्दामून त्रास देत आहे. तिचा राग अनावर होतो. पण जानकी आणि ऋषिकेश अजून जास्त आत्मविश्वासाने वागतात. दोघेही एकमेकांच्या हातात हात घालतात, जणू काही मोठाच विजय मिळवलाय. इतक्यात सौमित्र, अवंतिका आणि बाकी सगळेही हम साथ साथ है असं दर्शवत ऐश्वर्याच्या समोर आनंद साजरा करतात. सगळे एकमेकांच्या हातात हात देतात, अभिनंदन करतात. आता ऐश्वर्याला अक्षरशः रडायची वेळ आलेली असते. सारंग मात्र तिथे अजून बडबड सुरू करतो. तो ऐश्वर्याच्या जवळ जातो आणि म्हणतो, ऐश्वर्या, एक विचारू का? तुम्ही काल रात्री चिठ्ठी फेकली का नाही? मग ही नावे इथे कशी आली? ऐश्वर्याच्या डोक्यात हा प्रश्न आदळतो आणि तिचा संताप अजून वाढतो. ती त्रासिकपणे म्हणते, सारंग, गप्प बसा. कानाशी बडबड करू नका. मी स्वतः चिठ्ठी फाडून टाकली होती. यांचं नाव असूच शकत नाही. काहीतरी घोळ झालाय. तिच्या मनात गोंधळांची वादळ उठलेली असते. घाईघाईने ती अंशुमनला हाक मारते. अंशुमन सर, हे बघा, काहीतरी चूक झाली आहे. ही चिठ्ठी त्या बॉक्समध्ये असू शकत नाही. कृपया पुन्हा तपासा. अंशुमन मात्र शांतपणे ऐश्वर्याला उत्तर देतो, ऐश्वर्या मॅडम, असा कसा घोल होईल? तुम्ही स्वतःच्या हाताने चिठ्ठी काढली होती, नाही का? ऐश्वर्या अजून काहीतरी बोलण्याच्या तयारीत असते, पण अंशुमन हात वर करून थांबवतो आणि स्पष्टपणे सांगतो, मॅडम, आता गोंधळ घालू नका. स्पर्धेला सुरुवात करायची आहे. आता मात्र ऐश्वर्या पुन्हा त्या डब्याजवळ जाते. तिच्या मनात अजूनही संभ्रम असतो. असं कसं यांचं नाव येऊ शकतं? ती चिठ्ठी पुन्हा तपासण्यासाठी जजेसकडे जायला निघते. पण प्रेक्षक हो, जसं ती पुढे सरसावते, तिचा पाय साडीमध्ये अडकतो. दृश्य अगदी अप्रतिम रेखाटलेलं आहे. ती जोरात पुढे पडणार असते. डोक्याला मोठा मार बसू शकतो. पण त्या क्षणी जानकी पुढे होते. ती ऐश्वर्याला सावरते आणि म्हणते, ऐश्वर्या, तुला मी असं सहजासहजी तोंडावर पडू देणार नाही. काळजी नको करूस. ऐश्वर्या जानकीकडे स्तब्ध होऊन पाहत राहते. त्या क्षणी जानकी तिचा हात जोरात पकडते आणि म्हणते, ही 7वी फेरी आहे ऐश्वर्या. तुला 7 जन्म लक्षात ठेवायला लावीन मी. बघ, ज्या स्पर्धेतून तू मला बाहेर काढलं, त्याच स्पर्धेत मी तुझ्याच हाताने परत आले. जानकी आता पूर्ण जोशात आहे. ती ऐश्वर्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणते, तुला सांगितलं होतं ना, शेवटच्या फेरीत तुला टक्कर द्यायला मीच असणार. आता तू पाहशीलच.
ससा कसा जिंकतो ते. आणि हो, श्री आणि सौ ही ट्रॉफी जानकी आणि ऋषिकेश रणदिवे जिंकणार. ऐश्वर्या, तू फक्त बघत राहा. हे ऐकून ऐश्वर्याचा चेहरा पांढरा पडतो. तिला शब्दच फुटत नाहीत. तिच्याकडे बोलायला काहीच शिल्लक उरत नाही. आता पुढे काय होईल? जानकी खरोखरच ट्रॉफी जिंकणार का? ऐश्वर्या काय करणार? प्रेक्षक हो, लक्ष ठेवा. ऐश्वर्याकडे आता शब्दच उरलेले नाहीत. ती फक्त जानकीला खुन्नस देत उभी आहे. इकडे ओवी मात्र शाळेत निघालेली असली तरी तिचं लक्ष वेगळ्याच ठिकाणी आहे. तिला शाळेत जायचं नाहीये कारण आज फायनल आहे. ओवी गुलाबला हट्ट करते, गुलाब दादा, मी शाळेत जाणार नाही. गुलाब अडखळत म्हणतो, असं काय करता ओवीताई? अहो जानकीताई मला रागावतील. मला तुम्हाला शाळेत सोडून स्पर्धा बघायला जायचंय. पण ओवी हट्ट सोडायला तयारच नाही. गुलाब काका, मला स्पर्धा बघायला जायचंय. तुम्ही मला न्यायलाच पाहिजे. गुलाब गोंधळून म्हणतो, नाही हो ताई, मला ताई ओरडतील. मी काही तुम्हाला नेत नाही. एवढ्यात तिथे सुमित्राबाई येतात आणि सगळं ऐकून हसत म्हणतात, अरे ओवीची आजी तिला स्पर्धेला घेऊन जाऊ शकते ना. हे ऐकताच ओवीचा आनंद गगनात मावेना. ती लगेच आजीच्या गळ्यात पडते आणि म्हणते, बघ ना आजी, बरं झालं तू आलीस. हा गुलाब काका तर मला नेतच नव्हता. सुमित्राबाई आता गुलाबला ओरडतात, काय हो गुलाबराव, ऐकत नाही तुम्ही आमच्या ओवीबाईंचं? त्या सांगतील ते ऐकायला हवं. मग त्या ओवीकडे वळतात, ओवीबाई, तुम्हाला कुठे जायचंय? ओवी लगेच उत्साहाने उत्तर देते, श्री आणि सौ स्पर्धा बघायला जायचंय. हे ऐकून आजी हसते आणि म्हणते, अगं मग काय, मी पण तिकडेच चालले आहे. चल, तुला मी घेऊन जाते. आत्ता ओवी अगदी खुश झाली आहे. स्पर्धा पाहायला मिळणार आणि तीही आजीबरोबर. आता पुढे काय होणार? गुलाबला आता टेन्शन आलंय. जानकीताई ओरडणार नाही ना? तो मनाशी विचार करत असतो. सुमित्राबाई त्याला म्हणतात, अरे पण ओवीची स्कूल बॅग आणि युनिफॉर्मचं काय? ओवी पटकन उत्तर देते, आत्ता आले मी चेंज करून. इतक्यात गुलाबचा फोन वाजतो. सगुणाचा कॉल आहे. तो हसून म्हणतो, बघा आली माझ्या बायडीचा कॉल. आईसाहेब, मी जाऊ का पुढे? तुम्ही मागून या. सुमित्राबाई हसत होकार देतात, हो रे बाबा, जा तू. काळजी नको करूस, मी आहे ना, मी ओवीला घेऊन येईन. गुलाब आता निर्धास्त होतो. तो ओवीला सुमित्राबाईंच्या हवाली करतो आणि स्पर्धेसाठी निघून जातो. सुमित्राबाई आता ओवीला घाई लावतात, ओवी बेटा, लवकर आवर. बघ तिकडे सगळे आपली वाट बघतायत. स्पर्धास्थळी आता खरी स्पर्धा सुरू झाली आहे. जोश फुल ऑन. अंशुमन स्टेजवर येऊन मोठ्या आवाजात घोषणा करतात, ऋषिकेश आणि जानकी रणदिवे परत स्पर्धेत आले आहेत. सगळीकडे जल्लोष होतो. लोकांचा उत्साह दुप्पट झालाय. सारंग घाबरून ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, आता कसं होणार? आपण हारतोय. पण ऐश्वर्या निर्धाराने उत्तर देते, सारंग, रडू नका, आपणच जिंकणार आहोत. अंशुमन स्पर्धेचं स्वरूप समजावून सांगू लागतात, आजचा फायनल राऊंड खास आहे. नवरा बायको एकत्र असतात म्हणूनच त्यांचं नातं मजबूत होतं. हे नातं किती घट्ट आहे हे सिद्ध करण्यासाठीच आजचा राऊंड आहे. सगळे आतुरतेने ऐकतात. अंशुमन पुढे सांगतात, तुम्हाला इथे त्या लाकडी गाड्या दिसतायत का? त्यावर आधी सौ बसतील आणि मग त्यांचे श्री त्यांना ओढत ओढत बाउंड्रीपर्यंत घेऊन जातील. लोकांना वाटतं, अरे हे तर सोपं आहे. पण प्रेक्षकांनो, खरा ट्विस्ट हा नाहीये. ऋषिकेश तर कुस्तीपटू आहे, त्यामुळे त्याच्यासाठी हा खेळ अगदी सहज जिंकण्यासारखा आहे. गावकरी जल्लोषात ओरडायला लागतात, आमचे ऋषिकेश दादा कुस्तीपटू आहेत, तेच जिंकणार. दुसरीकडे काही ताई म्हणतात, आमच्या जानकीताईला मेहनतीची सवय आहे, त्यामुळे आमच्या जानकीताईच जिंकणार. एकीकडे ऋषिकेशच्या नावाचा जयघोष तर दुसरीकडे जानकीच्या मेहनतीची स्तुती. संपूर्ण वातावरण ऊर्जा आणि उत्साहाने भरून गेलं आहे. जानकी ऋषिकेशकडे पाहत मिश्किल हसते आणि म्हणते, आता तुम्ही मला ओढणारच. तिच्या आत्मविश्वासाने ऋषिकेशही हसतो आणि त्यांच्याकडे अवंतिका आणि सौमित्र कुतूहलाने बघतात. पण अचानक अंशुमन घोषणा करतात, थांबा, आत्ता खरी मज्जा बघा, पुढचा ट्विस्ट ऐका. हे ऐकताच संपूर्ण स्पर्धास्थळी एकदम शांतता पसरते. अंशुमन पुढे स्पष्ट करतात, यानंतर श्री गाड्यांवर बसतील आणि सौ त्यांना ओढणार. हे ऐकून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. काय, असा गोंधळ उडतो. अंशुमन पुढे म्हणतात, हा राऊंड पूर्ण करायचा आहे आणि जोडी स्पर्धा जिंकली तर त्यांना मिळणार आहे तब्बल 25 लाख रुपयांचं बक्षीस. हे ऐकून सगळ्यांमध्ये एकच चर्चा सुरू होते, हा खेळ फक्त ताकदीचा नाही तर नात्याची खरी कसोटी पाहणार आहे. आता प्रश्न असा आहे, जानकी ऋषिकेशला ओढू शकेल का? की ऐश्वर्या आणि सारंग या ट्विस्टचा फायदा घेऊन जिंकू शकतील? सगळ्यांच्या नजरा स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यावर खिळल्या आहेत.
बायकांना या खेळामध्ये त्यांच्या नवऱ्यांना ओढणं खूप अवघड आहे, कारण ताकदीची मोठी कसोटी आहे. खरं तर बायका खूप मोठी कामं सहज करतात, त्यात काही शंका नाही. पण तरीही या खेळात एक मोठी रिस्क आहे, असं मला म्हणायचंय. मात्र प्रेक्षकांनो, गेम भन्नाट रंगला आहे. प्रत्येक क्षणाची उत्सुकता वाढते आहे आणि आता सगळं टेन्शन ऐश्वर्या आणि सारंगवर आलंय. ऐश्वर्या सारंगला धमकावत असते. सारंग फुल फोर्सने गेम खेळायचा. आता कोणतीही चूक चालणार नाही. सारंग तिच्याकडे पाहत मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतो, ऐश्वर्या, मी तुम्हाला निराश करणार नाही. तुम्ही बघाच, मी पूर्ण ताकद लावणार. दुसरीकडे एक माणूस टाळ्या वाजवत सारंगला प्रोत्साहन देत असतो. तुम्ही जिंकणार जिंकणार. पण प्रेक्षकांनो, गडबड झाली आहे. त्या माणसाने काहीतरी चूक केली आहे. आता जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, तुम्ही मला ओढणं शक्य आहे. ऋषिकेश तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो, जानकी, तुझं काय गं? तू मला कशी काय एवढ्या ताकदीने ओढशील? पण जानकी त्याच्या डोळ्यात डोळे भिडवून ठामपणे सांगते, हे बघा ऋषिकेश, आर नाही तर पार हा खेळ आपणच जिंकायचा आहे. काही झालं तरी आपण काहीही करून जिंकणारच. ऋषिकेश तिला समजावतो, जानकी, माझं वजन जास्त आहे, तुला पेलवणार नाही. पण जानकी त्याला आत्मविश्वासाने सांगते, माझ्यात जिद्द आहे, 100% प्रयत्न करेन आणि माझी पूर्ण ताकद पणाला लावेन. काळजी करू नका, आपल्यालाच जिंकायचंय. आपल्यासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी. त्यांना अवंतिका आणि सौमित्र दोघांनीही ऑल द बेस्ट दिला आहे. सौमित्र म्हणतो, बरं झालं आज जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा या खेळात आले. आज दादा वहिनी जिंकलेच पाहिजेत. अवंतिका उत्साहाने म्हणते, अरे मलाही हेच वाटतंय. पण ऋषिकेश दादाचं वजन जानकी वहिनींना कसं पेलवेल? दरम्यान ऐश्वर्या तुच्छतेने म्हणते, या जानकीला अजिबातच ऋषिकेशचं वजन पेलता येणार नाही, कारण आज हा कासव हरणार आहे आणि झोपलेला ससा म्हणजे मी जिंकणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता काय होईल? जानकी ऋषिकेशला ओढू शकेल का? की ऐश्वर्याचा अंदाज खरा ठरेल? स्पर्धा रोमांचक वळणावर आली आहे. झोपलेल्या ऐश्वर्याचा ओव्हर कॉन्फिडन्स तिला नडणार आहे, हे स्पष्ट होतं. सारंग उत्साहाने ओरडतो, यस ऐश्वर्या, यस, आणि सगळे प्रेक्षक कुजबुजायला लागतात. आता खेळ अधिकच रंगतदार होणार हे निश्चित होतं. सारंग थोडासा काळजीत पडतो आणि विचारतो, मग अवंतिका आणि सौमित्रचं काय? ऐश्वर्या हसत हसत उत्तर देते, अहो, त्यांची काळजी करू नका. त्यांची सोय मी आधीच करून ठेवली आहे. ऐश्वर्याने काहीतरी डाव आखला हे स्पष्ट होतं, पण नेमकं काय? आता प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने जी चिटिंग केली आहे ती पहा. तिने आधीच एका व्यक्तीला, दीपकला, कामाला लावलं होतं. त्याने रात्री स्पर्धेच्या गाड्यांच्या दोऱ्या अर्ध्या कापून ठेवल्या होत्या. त्यामुळे जानकी आणि सौमित्र यांच्या गाड्या नीट ओढता येणार नाहीत आणि त्या अडकून स्पर्धेतून बाहेर फेकल्या जातील, असं तिचं प्लॅनिंग होतं. पण इथेच एक जबरदस्त ट्विस्ट येतो. तेवढ्यात दुसरे जज तिथे येतात आणि दीपकला विचारतात, अरे दीपक, तू इथे एवढ्या रात्री काय करतोयस? दीपक घाबरतो आणि पटकन उत्तर देतो, काही नाही सर, फक्त बघतोय की गाड्या व्यवस्थित लागल्या आहेत का. जज त्याच्याकडे संशयाने पाहतात आणि म्हणतात, ठीक आहे, पण इथे उगाच थांबू नकोस. अजून बरंच काम बाकी आहे. दीपक घाबरून तिथून पळ काढतो आणि ऐश्वर्याने त्याला दिलेलं काम अर्धवट राहून जातं. त्यामुळे जानकी आणि ऋषिकेश यांच्या गाडीची दोरी तशीच राहते, कापली जात नाही. याचा अर्थ ऐश्वर्याला वाटत असतं तसं तिचं प्लॅनिंग परफेक्ट झालेलं नाही. ती अजूनही फुल कॉन्फिडन्स आहे की तिची सेटिंग यशस्वी होणार आहे. पण तिला अजिबातच कल्पना नाही की खेळ आता पूर्णपणे नशिबावर अवलंबून आहे. तर प्रेक्षकांनो, खरी गंमत पुढे आहे. पुढे काय होतं, कोण जिंकतं आणि ऐश्वर्याचा डाव कसा फसतो, पुढे बघूया काय होतं. स्पर्धा निर्णायक टप्प्यावर असताना तिथे सुमित्राबाई आणि ओवी येतात. पण सिक्युरिटी गार्ड त्यांना आत जाऊ देत नाही. गर्दी खूप असल्यामुळे तो त्यांना थांबवतो. सुमित्राबाई त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, अरे बाबा, माझी तिन्ही मुलं इथे खेळतायत स्पर्धेमध्ये, मला आत जाऊ द्या. पण गार्ड ऐकत नाही. ओवी लहानशा आवाजात पण ठामपणे म्हणते, अहो, माझे आई बाबा आहेत आतमध्ये, जाऊ द्या आम्हाला. पण गार्ड पुन्हा तोच मुद्दा सांगतो, अहो, आत खूप गर्दी आहे, चेंगराचेंगरी होईल, तुम्हाला खूप त्रास होईल. आजी, कृपया जाऊ नका. तेवढ्यात गुलाब तिथे येतो आणि विचारतो, काय झालं आईसाहेब? सुमित्राबाई सांगतात की गार्ड त्यांना आत जाऊ देत नाही. गुलाब लगेच सिक्युरिटी गार्डकडे वळतो आणि म्हणतो, अरे गणेश दादा, तुम्ही नवीन आहात गावात, तुम्हाला माहीत नाहीये, या आमच्या जानकीताई आणि ऋषिकेश दादांच्या आई आहेत.
कार्ड थोडासा गोंधळतो आणि म्हणतो, हो का? अहो मला माहितीच नव्हतं. यावर ओवी लगेच आपला टोला मारते. मग आमच्या जानकी रणदिवेताईंच्या सासूबाई आहेत ह्या आणि तुम्ही यांना रोखताय? प्रेक्षकांनो, एवढं ऐकल्यावर गार्डच्या चेहऱ्यावरचा रंग सुटतो. लगेच तो माफी मागतो. सॉरी मला खरंच माहीत नव्हतं. चला या आत. सुमित्राबाई आपल्या नेहमीच्या रुबाबात पदर फिरकावत मोठ्या थाटात आत शिरतात. ओवी ही मोठ्या माणसांसारखी बोलत असते. माझ्या आईची सासू आहे बाबा. आता स्पर्धा रंगली आहे. प्रत्येकजण देवाचं नाव घेतो. आपल्याला जिंकायचंय आणि खरी स्पर्धा सुरू होते. स्पर्धेचा थरार अगदी शिगेला पोचलेला आहे. प्रत्येकाच्या मनात एकच लक्ष्य आहे, जिंकायचंय. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना ऑल द बेस्ट देतात. लांबून सगुणा त्यांना शुभेच्छा देते. प्रत्येकजण आता गाडीवर बसण्याच्या तयारीत आहेत. गाडीवर बसण्याआधी जानकी आणि ऋषिकेश काळजी व्यक्त करतात. जानकी ऋषिकेशला सांगते, सावध राहा, नीट खेळा, तुला लागायला नको. ऋषिकेशही तिला समजावतो, तू पण नीट खेळ, काही झालं तरी दुखापत नको. स्पर्धेच्या या टप्प्यावर प्रत्येक जोडप्याचं नातं किती घट्ट आहे हे स्पष्टपणे दिसतं. ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग सज्ज झाले आहेत त्यांच्या बायकांना ओढण्यासाठी. पण इथे ऐश्वर्या मात्र सारंगवर जोरात ओरडत आहे. सारंग, फुल फोर्स लावा, फुल फोर्स. अंशुमन मोठ्या उत्साहात घोषणा करतात, चला स्पर्धेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक स्त्री आणि सौ तयार आहेत. आधी श्री गाडी खेचतील आणि परत येताना सौ आपल्या श्रीला ओढतील. हे पाहून प्रेक्षक थरारून गेले आहेत, कारण हा खेळ सोपा नाही. प्रेक्षकांच्या मनात ही प्रश्न येतो, बापरे, वजन उचलणं इतकं सोपं आहे का? आता अखेर स्पर्धेची शिट्टी वाजते. ऋषिकेश जानकीला जीव तोडून ओढत आहे. जानकी हलकी असल्यामुळे ऋषिकेश तिला अगदी सहज पुढे नेत आहे, पण तरीही ती त्याला सावधगिरी बाळगण्यास सांगते. सावकाश ऋषिकेश, सावकाश, तुम्हाला लागेल. दुसरीकडे ऐश्वर्या सारंगवर अजूनही ओरडत आहे. सारंग, जोरात ओढा, फुल फोर्स लावा. पण सारंगची हवा टाईट झाली आहे. स्पर्धेचा थरार अजून वाढत चालला आहे. प्रत्येकजण जिंकण्यासाठी जीव तोडून मेहनत घेत आहे. ऋषिकेश फुल फोर्सने जानकीला ओढत आहे. तो एक कुस्तीपटू असल्यामुळे त्याच्यात ताकद जास्त आहे आणि त्यामुळे तो खूप वेगाने पुढे जात आहे. जानकी काळजीने म्हणते, अहो ऋषिकेश, सावकाश, लागेल तुम्हाला. पण ऋषिकेश निर्धाराने उत्तर देतो, जानकी, लागू दे, काही होत नाही, ही स्पर्धा आहे, लक्ष देऊ नकोस. दुसरीकडे ऐश्वर्या सारंगवर मोठ्याने ओरडत आहे. सारंग, फुल फोर्स लावा. सारंग आधी ऋषिकेशकडे मग सौमित्रकडे बघतो. पण अचानक स्पर्धेत एक मोठा अडथळा येतो. ज्या गाडीची दोरी रात्री कापलेली होती ती गाडी नेमकी सौमित्र आणि अवंतिकाला मिळालेली असते. त्यामुळे दोरी स्पर्धेदरम्यान तुटते आणि अवंतिका जोरात खाली पडते. सगळ्यांचं लक्ष लगेच तिच्याकडे जातं. जानकी घाबरून ओरडते, अवंतिका, लागलं का? सर्वजण तिच्याकडे धावत येतात. सौमित्र पटकन जवळ येतो आणि विचारतो, अवंतिका, तुला लागलं का? अवंतिका उठून म्हणते, मी ठीक आहे, काही झालेलं नाही. तुम्ही स्पर्धा सुरू ठेवा. ती मोठ्या आवाजात जानकीला सांगते. वहिनी, आमच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही पुढे जा. ही स्पर्धा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इतक्यात ऐश्वर्या अजूनही सारंगवर ओरडत आहे. सारंग, फास्ट करा. तिला वाटत असतं की आपण गाडी डोक्यावर घेऊनच पळावं की काय. आता स्पर्धेत मोठा ट्विस्ट येतो. अंशुमन घोषणा करतो, आता पुढच्या बाउंड्रीवर पोचल्यानंतर श्री खाली बसणार आणि सौ गाडी ओढणार. बापरे, आता ऋषिकेशला ओढणं जानकीसाठी खरंच मोठं आव्हान आहे. तणावपूर्ण क्षण येत आहेत आणि प्रेक्षक अक्षरशः खुर्चीला खिळून बसले आहेत. आता प्रत्येकजण उत्साहाने स्पर्धेचा आनंद घेत आहे. तुम्हालाही मज्जा येते ना? तर मग चला, चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढे मोठा ट्विस्ट आहे. नाना बोलायला लागणार आहेत. जानकी जोरजोरात म्हणते, बजरंगबली की जय, असं म्हणत ऋषिकेशला ओढत आहे. पण तिच्या नाकी नऊ आलेत. ऋषिकेशला ओढणं काही सोपं नाहीये. सुमित्राबाईंना काळजी वाटते. ऋषिकेश स्वतः म्हणतो, जानकी हळू, त्रास होईल तुला. पण जानकी थांबायला तयार नाही. दुसरीकडे ऐश्वर्या सारंगला जबरदस्त ओढते आहे. तिकडे जजेसनाही टेन्शन आलंय, कारण जानकीचा छोटासा देह आणि ऋषिकेशसारखा भारी माणूस, ही स्पर्धा किती अडचणीची आहे. असं असलं तर मग ही स्पर्धा ठेवायचीच कशाला? जजेस एकमेकांकडे पाहत म्हणतात, पण स्पर्धेचा थरार काही औरच आहे. जानकी कसंबसं ऋषिकेशला ओढत आहे आणि बऱ्याच पुढे आणलंय, पण अचानक गाडी एका खड्ड्यात फसली.
गाडीच्या चाकांसारखी स्केटिंगची बारीक चाकं आहेत आणि ती काही बाहेर निघत नाहीत. प्रेक्षकांनो, हा भाग इथेच संपवलाय. आता ऐश्वर्याला वाटतं की तीच जिंकणार, कारण दोघीही अगदी बॉर्डरजवळ आल्या आहेत. आणि अचानक ऐश्वर्या मध्येच दोरी सोडून देते आणि जोरजोरात ओरडते, मीच जिंकले, मीच जिंकले. जानकी ऐश्वर्याला म्हणते, अगं ऐश्वर्या, तू जिंकण्याच्या नादात काय केलंयस ते बघ जरा मागे. ऐश्वर्या मागे बघते आणि काय पाहते ते प्रेक्षकांनी त्यांची तोंडं उघडी ठेवून पाहिलं. दोरी मागे सोडली गेली आहे. आणि जर जानकीने सारंगला वेळेवर मदत केली नसती तर काही मोठा अपघात होऊ शकलं असतं. त्यामुळे गावकऱ्यांचा चेहरा रडतो आणि दुखावलेला असतो. जानकी आता रडत असते आणि ऐश्वर्याला घाबरून पडले आहे. काय केलं मी, हे ती स्वतःच विचारत असते. प्रेक्षकांना पाहता ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर गडबड आणि भीती स्पष्ट दिसत आहे. आता उद्याचा भाग चुकवू नका. हा भाग खूपच थरारक होता आणि दुसऱ्या दिवशी आणखी काही मोठा ट्विस्ट असू शकतो. नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपया त्वरित सबस्क्राईब करा. उद्याच्या भागाची वाट बघा. धन्यवाद. भेटू उद्या.